याचं महत्त्व जपल्याच गेलं पाहिजे. ते जर नाही जपल्या गेलं तर लोणारला दुसरं भविष्य चांगलं नाही हे आपल्या सगळ्यांना जवळपास आता माहीत झालेलं गेल्या 40 वर्षात. या सरोवरामध्ये वाढणारं जे पाण्याचं प्रमाण आहे त्याचे अनेक कारणं असतील. आपल्याला नागरिक म्हणून या कारणांची मीमांसा करणं हे शासनानं गरजेचं होतं अशी आपली अपेक्षा आहे. पण आपण बघतोय की गेल्या 7-8 महिन्यापासून फक्त पेपरमध्ये बातम्या येत आहेत आणि प्रत्यक्षात त्याच्यावर कुठल्याही विभागाने, शासनाच्या कुठल्याही विभागाने प्रत्यक्षात काहीही पाऊल उचललेलं नाही असं आपल्याला ते दिसून आलेलं आहे. सोशल मीडियावर अनेक लोक कळकळीनं आवाहन करतायत की याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतल्या जावी. अपेक्षा अशी होती की शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समोर होऊन स्वतःवरून सुमोटो ज्याला म्हणतो आपण की यावर काहीतरी कृती करावी. कसे संबंधित डिपार्टमेंट्स आहेत, जिल्हा स्तरावर आपल्याला जी लोक आहेत त्या लोकांनी इथे येऊन स्वतःवरून हा अभ्यास करणं गरजेचं होतं की हे पाणी का बरं वाढतंय. आपल्याला माहिती आहे शेकडो वर्षांची मंदिरं या सरोवराच्या भोवती आहेत. अतिशय सुव्यवस्थित असलेली अशी 14-15 मंदिरं आपण आपल्या डोळ्यांनी बघितली आपल्या हयातीमध्ये. आपण त्या मंदिरांमध्ये गेलोय, ती परिक्रमा आपण अनेकांनी पूर्ण केलेली आहे खाली. आज आपल्याला सिच्युएशन माहीत आहे. ज्या अर्थी ती मंदिरं, भव्य दगडी मंदिरं वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बांधली, ती अतिशय अभ्यासपूर्ण बांधली गेलेली आहे. कुठलंही दगडी मंदिर बांधताना त्या ठिकाणी पाण्याचा प्रादुर्भाव होणार नाही असा अभ्यास केल्याशिवाय ते बांधलं जाते. तुम्हाला ताजमहालचं जर कदाचित स्टोरी माहीत असेल तर इथं मध्य प्रदेशामध्ये ताजमहाल बांधायला सुरुवात झाली होती. पायाचं काम जवळपास पूर्णत्वाला आल्यानंतर तिथे फीडबॅक मिळाले. त्या काळच्या इंजिनियर्सनी त्यांना सांगितलं की इथली जमीन, इथली माती ही एवढ्या मोठ्या इमारतीसाठी, भविष्यासाठी चांगली नाही. त्यामुळं ते ताजमहालाचं काम तिथं थांबवून तो आग्र्याला बांधला गेला. याचा इतिहास तुम्हाला ऑनलाईन मिळतो. हे सांगण्याचं कारण असं आहे की एवढी सगळी मंदिरं त्या सरोवराच्या खाली तिथे बांधलेली आहेत. त्या काळामध्ये काही तर अभ्यास करून बांधली असेल की इथं पाणी येत नाही कधी. आज आपण बघतोय हे पाणी तिथपर्यंत चढलंय म्हणजे हे नैसर्गिक नाही, कुठंतरी अनैसर्गिक काहीतरी भाग त्याच्यामध्ये आहे. मग या गोष्टीचा विचार करून काही उपाययोजना करणं सहज शक्य होत्या. या शासनानं, प्रशासनानं सोशल मीडियाच्या आणि वृत्तपत्राच्या बातम्यांवरनं स्वतःवरनं काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं होतं. राहिलं त्या बाबतीत किंवा आपले प्रतिनिधींनी थोडंसं त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यामध्ये शासनाला, प्रशासनाला तशा सूचना करणं गरजेचं होतं. काही लोकांनी त्या केल्या, निवेदनं केली, तक्रारी झाल्या, मोर्चा आणि आंदोलनाच्या आपण शासनाला आपण निवेदनं पण दिली. पण अजूनही कुठल्याही प्रकारे हालचाल होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं या ठिकाणी समाजा मातेच्या सगळ्या भक्तांनी मिळून असं ठरवलंय की शासनाला ही गोष्ट किती गंभीर आहे हे पटवून देणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मला असं वाटतंय की थोडंसं एक मिनिट काही लोकांनी इथं आपली मतं इथं मांडावी. 1 ते 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ न घेता आपण आपली मतं इथं मांडावीत. आणि सगळ्यांना विनंती आहे की कृपया हा कुठलाही राजकीय प्लॅटफॉर्म नाही आहे. हा आपला एक, आपण सगळे भाविक आहोत असं आपण इथं गृहीत धरतोय आणि कमळजा देवीचे भक्त म्हणूनच आपण इथे एकत्र आलेलो आहोत असं आपण गृहीत धरतोय. त्यामुळं व्यक्त होताना कृपया या गोष्टीचं भान आपण घेऊयात आणि कुठल्याही प्रकारे राजकीय टीका-टिप्पणी आपण इथे करू नयेत. कुणाचंही नाव घेऊन राजकीय टीका-टिप्पणी करू नये. आपल्या ह्या एकत्रित येण्याला गालबोटही लागू नये याची आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक आहे. नाहीतर काय होईल की भविष्यामध्ये असं लोक विश्वास ठेवणार नाहीत आपल्यावर एकत्र येण्यासाठी. या गोष्टीची काळजी घेऊन मी आवाहन करतो की ज्यांना आपलं मत मांडायचं आहे त्यांनी कृपया 2-3 मिनिटांमध्ये शॉर्टमध्ये आपली मतं इथं मांडावीत, व्यक्त व्हावं की जेणेकरून ही मतं लोकांपर्यंत पोहोचल्या जातील. पत्रकार बंधू भगिनी जरी झाले त्यांनी कृपया नोंदी घ्याव्यात की यातनं काय आपल्याला समोर मांडायचंय शासना आणि प्रशासनाकडे, तसंच लोकांसमोर. ह्याही गोष्टीचं आपण भान ठेवूनच ह्या सगळ्या नोंदी घेऊयात आणि अतिशय संक्षेपाने इथं व्यक्त होऊयात. आणि त्यानंतर मग आपल्याला कुठला ऍक्शन प्लॅन घ्यायचा आहे येत्या 2 दिवसामध्ये. जर शासनाकडून, प्रशासनाकडून कुठली ऍक्शन झाली नाही तर ती आपण इथे जाहीर करूयात सगळ्यांच्या वतीने. मी आवाहन करतोय कुणी 2-2 मिनिटासाठी आपण आपली मतं व्यक्त करावी. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी इथं स्वतःला समोर यावं.
ठरवून सर्व डिपार्टमेंटला भेटलो, कलेक्टर साहेबांना भेटलो. आमचं अगोदर ठरलं होतं, आमदार साहेबांना खासदार साहेबांना निवेदन दिलं. तर सर्व विभाग जे फॉरेस्ट विभाग असेल, वन्यजीव असेल, कलेक्टर साहेब असेल, हे सर्व पॉझिटिव्ह आहे आणि ते पाणी लिफ्ट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे. तर त्याच्यातून म्हणजे सकारात्मकच निघत, जर नाही निघलं तर त्याच्यानंतर उपोषण करू आणि आंदोलन करू. हा लवकरात लवकर याच हप्त्यात निर्णय होईल पाणी लिफ्ट करण्याचा. भाऊंनी, अरुण भाऊंनी आणि बच्चरे सरांनी जी सर्व माहिती दिली ती एकदम योग्यरित्या त्यांनी मांडलेली आहे. परंतु हे जे मंदिर डुबण्याचा जो प्रकार आहे हा काही त्या झऱ्यांमुळे किंवा पावसामुळे किंवा गावातलं पाणी जाते, माझ्या मते हा तो नाही आहे. खरा कारण जे आहे, आता हे मंदिरं बांधायला 3,500, 4,000 वर्ष झालेले आहे. याच्या अगोदर खूप मोठे पाऊसही पडलेले आहेत आणि हे झरेही 24 तास पहिल्यापासून वाहत आहे. तर याचा मूळ मुद्दा आहे, पाणी वाढण्याचं कारण जे आहे तो आहे मानवीय हस्तक्षेप. आणि मी एखाद्या ऑफिसचं नाव घेत नाही, परंतु त्या ऑफिसच्या लोकांनी त्याचा पुढचा विचार न करता काही असे कामं केलेत. उदाहरणार्थ, सरोवराच्या रिमवर एक दगडही इकडे तिकडे जायला नव्हता पाहिजे, परंतु तिथे JCPने मोठे मोठे कामं केलेत. पाणी अडवा, पाणी जिरवा हेही तिथे केलेलं आहे आणि यामुळे ते पाणी त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि ते आता बंद होत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी आहेत. झरे व पावसाचं पाणी हे पहिल्यापासून जाते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथल्या ज्या प्रोसोपीस होत्या, ज्या आता या निसर्गाशी एकरूप होत होत्या, त्याही मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या पाणी ओढण्याची कॅपॅसिटी त्यांची जी होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्या काढून नेल्यामुळे तिथली माती मोकळी झालेली आहे. आपल्या सरोवराची जी खोली होती, डीपनेस, ते काढल्यामुळे माती वाहून गेली व त्याचा डीपनेस जो होता तो कमी झालाय आणि त्याला एक तव्यासारखं रूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे थोडंसंही पाणी त्याच्यामध्ये गेलं तर ते काठावर येणारच. त्याची खोली संपलेली आहे. त्यानंतर जी शेती होती, शेती आता अलीकडच्या काळामध्ये जवळपास 400 ते 500 वर्षापासून करत होते. ते झऱ्यांचं पाणी सर्व शेतकरी बांधव इथं उपस्थित आहेत, ते सर्व वाटून घेत होते व प्रत्येकाच्या मळ्याला ते पाणी जायचं. त्यातला एकही थेंब लोणार सरोवरात जात नव्हता. आता ते बंद केल्यामुळे, काही शासनाच्या धोरणांमुळे ते पाणी सर्व मोठ्या प्रमाणात सरोवरात चाललेलं आहे. त्यामुळे आता सध्याची परिस्थिती, आपण जर ते पाणी लिफ्ट केलं तर ते मंदिरात जे पाणी जाते ते थांबेल, परंतु हा त्याच्यातला सोल्युशन नाही आहे मोठा. त्यामुळे हे बाकीचे जे सरोवराच्या शेजारी जे मानवी हस्तक्षेप होत आहेत ते बंद करणे गरजेचं आहे. यावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. जर आपल्याला आपलं सरोवर वाचवायचं असेल, हे जगात कुठेही नाहीये. जगात फक्त आपण भाग्यवान लोक आहोत की लोणारमध्येच फक्त जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे आणि याचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. इथे पर्यटन वाढलं, एक पर्यटक जरी आला तर आपल्या प्रत्येकाला, प्रत्येक बिझनेसमध्ये त्याचा एक एक फायदा होत असतो. हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आता हे आपलं जे कुलदैवत आहे, पंचक्रोशीतलं कुलदैवत कमळजा माता, याच्या मंदिरात जे पाणी गेलेलं आहे ते आपण थांबवू शकतो आणि उन्हाळा जर चांगला झाला ते कमी होईल. परंतु हे गोडा पाण्याचे झरे जे आहेत ते लिफ्ट करण्याचं काम पहिले आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याची तयारी आता चालू आहे. ते कशाही पद्धतीने करणे गरजेचं आहे. त्याचे कारण काय करायचे ते सगळं काही शासन प्रशासन पाहिल, पण आपल्याला ते तिथून काढायचं आहे. एवढं आपल्याला आता या मीटिंग मध्ये फक्त करायचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. सांगितलं तो सगळा डिपार्टमेंटचा आणि त्या सरकारचा विषय. आपला विषय एकच आहे, मंदिर वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी तो गाव बंद करणं होता, सुरुवात आपल्या लोणारपासून करावं लागेल. नंतर हायवे बंद करायचा का महाराष्ट्र बंद करायचं ते नंतर बघतो. पहिले आपलं गाव, आपल्या निवेदन आपण जे दिले. आता मी त्या दिवशी हे 6 महिने झाले सगळे पाय तुम्ही पोरायचे आपले जातात तिथं, म्हणतं की पायांत जाता येत नाही, समजा ते पाय दुखतो माझा. मग मी रात्री 11 वाजता, आता आपलं कसं ते उठलं भुतकी काय म्हणतात ते तसं, मी लावला फोन, आमदाराला लावला, पहिले पालकमंत्र्याला लावला, त्याच्यानंतर खासदार साहेबांना लावला.
आता काय अधिकाऱ्याला दिला अधिकारी तर 5च्या नंतर कोणी भेटतच नाही. तर ते योगायोगानं खासदार साहेब माझं काहीतरी झालं बोलणं ते 5 मिनिटं सगळं ऐकून घेतलं. ते म्हणे इतके दिवस तुमचं गाव झोपलं होतं का? आमच्यापर्यंत कोणतरी या गोष्टी आणायला पाहिजे होत्या. लोकप्रतिनिधी ना आपले ते. आता केंद्रीय मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल तर हे लोकप्रतिनिधी म्हणलं त्याला कोणतरी सांगायला पाहिजे होतं म्हणलं नाही 1 मिनिट ऐका ना, कोणतरी सांगायला पाहिजे होतं म्हणे. सगळ्यांनी सांगितलं ऐका 2 मिनिटं, कोणतरी काय याच्या कानावर टाकायला पाहिजे तरी त्रास त्यांचं म्हणलं 1 मिनिट ऐका. मग मी काय केलं, मी आपलं मोडक्या भाषेत दुसऱ्या दिवशी निवेदन माझ्या नावानं टाईप केलं. आमचा विलास पाटील वैभव गायंदे आमचा मित्र हे आम्ही 2-4 जण गेलो. जे मिळाले ते सकाळी भेटले. आम्ही सकाळी 7 वाजता खासदार साहेबांच्या घरी गेलो. त्या गेलं त्या आहे ना ते सगळ्या डिपार्टमेंटला फोन लावले. त्याच्यानंतर थोडीफार ती हालचाल चालू झाली. आता त्याच्यानंतर मला वाटतं भूषण भाऊनांनी आहे ना काल तहसीलदाराला निवेदन दिलंय. त्या किरण पाटलांचं त्यांचंही काहीतरी बोलणं झालं असं ऐकलं मी. त्यांनाही आश्वासन दिलं. असं आता एक प्रोसेस चालू झाली. पण विषय कसा आहे, आपला मूळ मुद्दा मी काही एकच सांगितलं की तुम्हाला ते काय करायचं ते करा, फक्त आमचं मंदिर वाचवा. आता त्याच्यासाठी केंद्रीय मंत्री म्हणा, आमदार म्हणा, आता या मोठ्या लोकांचा त्यात चांगला सहभाग घेतला तर अजून त्या गोष्टी भेट आला तर काय अडचण आहे. इथं राजकारण गेलं चुल्यात, मी कोण्या पक्षाचा आहे तुम्ही कोण्या पक्षाची. हा जसं एक विषय तर त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. आता ते मुंबईला त्याच्या प्रचार दौरे चालू होते. त्याच्यामुळे भाऊचा त्या लोकांचा माझा काही संपर्क होऊ शकला नाही आमदार साहेबांचा. पण योगायोगाने या माणसाचा आपला झाला म्हणून ते सगळा विषय ते त्या दिवशी ते बोलणं झालं सगळ्या त्या. तर फक्त आता ते विषय काय जे फक्त ते मंदिर वाचवणं हे आपण ते सांगितलेलं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला आपल्या लोडारपासून कुठेतरी सुरुवात करावं लागणार. हे जे बोललोत ना बरोबर आहे, तुमचं सगळं खरं आहे. आम्ही जे बोललोत ना ते मंदिर वाचवण्यासाठीच बोललोत. तेच म्हणलं तुम्ही तर ते पाण्याची पातळी कमी केली तर मंदिर वाचत ना. आता जे डोक्यावर पाणी गेलं ते गेलं. 10 मंदिरं गेले, 12 मंदिरं गेले, ते तळ्यातलं काय झालं ते सगळं झालं. फक्त आता ते मंदिर वाचणं हे महत्वाचं. त्याच्याकरता आपण कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येईल. ते सांगितलंय की सगळे डिपार्टमेंट प्रतिसाद देत आहेत. मग आपल्याला काही दिवस त्यांना द्यावे लागणार. 2-3 दिवस त्यांना मुदत द्यायला काही हरकत नाही. येणारे 2 दिवस सुट्टीचे ते धरून आपल्याला आणखी पुढच्या सोमवारपर्यंत आपण मुदत द्यायची आहे का? पुढच्या सोमवारी पुन्हा बैठक घ्यायची आहे का? बाकीच्या गोष्टी ग्रुपवर आपण चर्चा करू. मला असं वाटतं की माध्यम प्रतिनिधींनी पण हे लक्षात घ्यावं की आपण पुढच्या सोमवारपर्यंत प्रशासनाला मुदत देतोय असं आपण गृहीत धरतोय. म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत आपल्याला जर काही ऍक्शन होताना दिसली नाही तर मग आपण पुढचं साखळी उपोषण किंवा आंदोलन याची दिशा आपल्याला पुढच्या सोमवारी स्पष्ट करायची. 24 जानेवारीलाच आपण ठरवू, म्हणजे पुढे येणारी 26 जानेवारी या दिवशी जे काही उपोषण आंदोलन आपण जे काही करू त्याचा इम्पॅक्ट लंबावू. 2-3 दिवस सुट्ट्यांच्या पूर्वी धरावं लागतील कारण प्रशासनाला काम करायला अडचण येतील हेही आपण समजून घेऊ. 7 दिवस पुढे 7 दिवस 24 जानेवारी. एक मिनिट